अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोयाबीन, कापूस, तूर, कांदा व संत्र्याला योग्य हमीभाव देण्यात यावा, यासोबतच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अमरावती अध्यक्ष अमित आढाव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे। या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता। यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी घेतला आहे। एएस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी आजचा हा रस्ता रोको होता, पण खऱ्या अर्थानं सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आणि हा रस्ता रोको मोडण्याचं काम केलेलं आहे। आम्ही सर्वप्रथम या सरकारचा आणि या विभागाचा निषेध करतो। आज विदर्भातली शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना या सरकारनं सोयाबीन आणि कापसाचे जे भाव पाडले आणि आयात निर्यातीचे धोरण या सरकारचे अतिशय चुकीचे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, त्या प्रित्यर्थ आम्ही त्याचा निषेध करण्याकरिता आणि आमचं दुखणं आणि घरानं मांडण्याकरिता हा आजचा रस्ता रोको होता। पण या सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आमचं मोडलेलं आहे।